प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एक वार प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये सर्वांचं स्वागत. आज देवाच्या प्रिय लोकांनो, या प्रभुवारी काही महत्वाच्या विषयांवरती आज आपण मनन करणार आहोत आणि निश्चित अर्थाने देवबाप आपली आज भेट घेणार आहे. तुम्ही तयार आहात ना? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जसं मी आपल्याला सांगितलं होतं की आजच्या दिवशी देव आपल्याला विशेष अशा प्रकाशनांनी बोलणार आहे. अशा काही गोष्टी कदाचित आपण आज ऐकणार आहोत, ज्या गोष्टी आपण कधी यापूर्वी ऐकल्या नव्हत्या. आणि आज बऱ्याचशा प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळणार आहेत. जसं की येशू ख्रिस्त परत येण्यासाठी, जसा एलिया वावटळीमधून स्वर्गाला गेला, येशू ख्रिस्त वावटळीतून येणार नाही, किंवा जसे राजे वगैरे हत्तीवर बसून येतात तसा येशू येणार नाही, किंवा घोड्यावरती बसून आता ह्या वेळेस सेकंड कमिंग मध्ये असं वर्णन नाहीये. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, ऐका, येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येणार आहे. आमेन. तर अशा खूप प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत की का येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येणार आहे. त्याच प्रकारे जे माझ्या मागे तुम्ही चित्र पाहत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला दिसतंय पास्टरच्या मागे आता आम्हाला आज लायन म्हणजे सिंह, अस्वल, चित्ता आणि काहीतरी अकराळ विकराळ प्राणी, हे काय आज आम्हाला काय दिसतंय. तर घाबरू नका, ते फक्त चित्र आहे. आमेन, हालेलुया. तर याच्याविषयी आपण बारकाईने आज अभ्यास करणार आहोत आणि माझा विश्वास, माझी खात्री आहे की देव बाप आज आपल्या प्रत्येकाशी बोलल्याशिवाय राहणार नाही. आमेन, हालेलुया. खूप प्रश्नांची परमेश्वर देव बाप आज आपल्याला उत्तर देणार आहे. तर चला एक लहानशी प्रार्थना करून या आजच्या वचनाला सुरुवात करूया. या आपले डोळे बंद करू, आपलं लक्ष जिवंत देवाकडे केंद्रित करू. या प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय बापा, पुन्हा एक वार येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. प्रभू परमेश्वरा, या जिवंताच्या भूमीवर तू आमचा वाटा आहेस, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा आणि पुन्हा तुझे आभार मानतो. प्रभू, तुझं बायबल, तुझं पवित्र वचन आम्हाला धीर देणार आहे. तुझं पवित्र वचन आम्हाला सामर्थ्याने भरणार आहे. तुझं पवित्र वचन आम्हाला योग्य दिशा दाखवणार आहे. आणि या पवित्र वचनाच्या आधारावरती स्वर्गीय बापा, ज्या गोष्टींवर आज आम्ही मनन करणार आहोत, आमचे आत्मिक डोळे असे उघड देवा की आम्हाला तुझ्या योजना दिसाव्यात. असे आमचे कान उघड की तुझी वाणी आज आमच्या कानी पडावी. अशी दया कर देवा की सर्व गोष्टी आमच्यासाठी पालटून जाव्यात. मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो स्वर्गीय बापा. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर होत आहे. अडखळणं, बंधनं येशूच्या नावात काढून टाक आणि प्रभू तुझं बोलणं आज आम्हाला कळू दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो, म्हणून पित्या तू ऐक. आमेन, 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 हालेलुया. तुम्ही आनंदी आहात का? येस, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तर देवाच्या प्रिय लोकांनो, आज आपला जो महत्वाचा मननाचा विषय आहे, तर तो विषय जो आहे, एक पूर्ण अध्याय आपण आज मनन करणार आहोत. एक पूर्ण अध्याय, आणि तो अध्याय आहे दानिएल याचा 7वा अध्याय. दानिएलाच्या 7व्या अध्यायामध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या. त्यापैकी महत्वाचा जो त्या ठिकाणी शीर्षक आपण म्हणू शकतो, किंवा महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेली, ती म्हणजे दानिएलास पडलेले 4 श्वापदांचे स्वप्न. दानिएल हा एक द्रष्टा होता. दानिएल हा एक भविष्यवक्ता होता. दानिएल हा असा देवाचा दास होता जो परकीयाच्या राज्यामध्ये गुलाम म्हणून गेला होता, पण तिथं देवाने त्याला हुद्द्यास चढवलं होतं आणि त्याला स्वप्न दृष्टांत पाहण्याचा आणि त्याचा अर्थ सांगण्याचा देवाने त्याला अभिषेक केलेला होता, आशीर्वाद दिलेला होता. एक फार सामर्थ्यवान दानिएल हा एक सेवक आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला असं वाटतं की शेवटच्या काळाच्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्या फक्त प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहेत, आणि म्हणून जे देवाने मला प्रकट केलं की एवढे वर्ष मी तुला ज्या गुप्त आणि गहन गोष्टी माझ्या मुला प्रकट केल्या आहेत, देव माझ्याशी वैयक्तिक रीतीने बोलला, त्या गोष्टी प्रकट करण्याचा वेळ आलेला आहे. आज हा फार महत्वाचा दिवस आहे. आज 28 जून आणि 2020 या दिवसापासून या सिरीजला आपण सुरुवात करत आहोत. बायबलच्या प्रॉफेसीज, एक प्रॉफेसीजचा आपण बारकाईने अभ्यास करणार आहोत. आत्म्यामध्ये आपल्याला अगदी उत्साही करणाऱ्या प्रॉफेसीज बायबल मधून पाहणार आहोत. चॅलेंज देऊन सांगतो, दावा देऊन सांगतो, जगात कुठं मिळणार नाही असं ज्ञान पवित्र शास्त्रामध्ये दडलेलं या सर्व सिरीज मधून किंवा या सर्व संदेशांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून आपण पाहणार आहोत. तर आज आपण निवडलेला आहे दानिएल याचा 7वा अध्याय, आणि यामध्ये आहे त्या महान भविष्यवक्त्याला ज्याला देवाने महान बनवलं होतं, महान देवाचा महान सेवक दानिएल याला पडलेलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नावरती आज आपण मनन करणार आहोत. तर या ठिकाणी
बायबल सांगतं की बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानियेलास आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टांत घोळू लागले. मग त्याने ते स्वप्न लिहून काढले व त्याचे सार कथन केले. आमेन. त्याला स्वप्न पडलं आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, त्याला स्वप्न पडलं आणि त्याला बिछाण्यावर पडलेलं असताना स्वप्न पडलं आणि त्याने ते लिहून काढलं आणि त्याचा अर्थ सुद्धा त्याने बराचसा अर्थ आपल्याला प्रकट केलाय. काही गोष्टी आपल्याला आणखीन सखोलात आज समजणार आहेत. तर त्याला जे स्वप्न पडलं दानियेलाला, त्या स्वप्नामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो त्याने 4 श्वापद, म्हणजे त्याला श्वापद का म्हटलेलं आहे, कारण हे 4 प्राणी आहेत आणि ते प्राणी नॉर्मल प्राण्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत आणि त्यांचा काहीतरी आध्यात्मिक अर्थ आहे आणि तो आध्यात्मिक अर्थ आपल्याला बारकाईने आज समजून घ्यायचा आहे. तर 3ऱ्या वचनापासून पुढे जर तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी या 4 प्राण्यांचं वर्णन केलेलं आहे. मी 3 पासून आपल्यासाठी पुढे वचन वाचणार 7 पर्यंत लक्ष देऊन ऐका. आणि भिन्न भिन्न अशी 4 मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली. पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते. मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले. त्याला मानवाप्रमाणे 2 पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय दिले. मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते. ते एक अंग वर करून उभे राहिले. त्याने आपल्या तोंडात आपल्या दातामध्ये 3 फासोळ्या धरल्या होत्या. लोक त्यास म्हणाले, उठ पुष्कळ मांस खा. त्यानंतर मी पाहिले तो आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले. त्याच्या पाठीवर पक्षाचे 4 पंख होते. त्या श्वापदास 4 शिरेही होती. त्यास अधिकार दिला होता. यानंतर मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो पहा एक 4थे श्वापद विक्राळ, भयानक व अतिशय बळकट असे होते. त्याला मोठाले लोखंडी दात होते. ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायाखाली तुडवी. ते अगोदरच्या सर्व श्वापदाहून भिन्न होते आणि त्याला 10 शिंगे होती. आमेन, हालेलुया. तर या ठिकाणी आपण 4 श्वापदांबद्दल पाहत आहोत. 4 श्वापदांचा दृष्टांत या ठिकाणी दानियेलाला झालेला आहे. त्यापैकी पहिलं जे श्वापद आहे ते सिंहासारखं दिसत होतं. म्हणजे ऐकता तुम्ही? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती, आमेन. तर येस, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ही 4 श्वापद आपल्याला पाहायला मिळत आहेत. या श्वापदांपैकी पहिलं सिंहासारखं, दुसरं अस्वलासारखं, तिसरं जे आहे ते म्हणजे चित्त्यासारखं आणि 4थं त्याला अक्राळ, विक्राळ आणि भयानक असं श्वापद म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, ही जी 4 श्वापद आहेत ही आपल्याला लक्षात ठेवायची, बिलकुल विसरू नका. पहिलं सिंहासारखं, रिपीट करा माझ्या मागे, म्हणा पहिलं सिंहासारखं, म्हणा पहिलं सिंहासारखं आहे, त्याला गरुडाचे पंख आहेत. पहिलं श्वापद सिंहासारखं आहे आणि त्याला गरुडाचे पंख आहेत. दुसरं जे श्वापद आहे, या श्वापदाला कशासारखं म्हटलेलं आहे? अस्वलासारखं आहे, पण तोंडामध्ये काय? 3 फासोळ्या आहेत. बरगड्या असतात ना, देवाने आदमाची कशी काढली होती बरगडी, तसं या श्वापदाच्या तोंडामध्ये किती बरगड्या आहेत? 3 बरगड्या आहेत. आणि तिसरं जे श्वापद आहे ते चित्त्यासारखं असून त्याला किती तोंड आहेत? 4 तोंड आहेत आणि त्याला 4 पंख आहेत. आणि सगळ्यात शेवटचं श्वापद, त्याचं काही वर्णनच करायला समजेना, त्याला तर 10 शिंग आहेत. अक्राळ विक्राळ आहे, बघूनच भीती वाटेल असं आहे. असं ते 4थं श्वापद आहे ज्याला 10 शिंग आहेत. मग त्याच्याबद्दल आणखीन काही पुढे गोष्टी दिल्यात, त्या आपण त्या श्वापदाचा अभ्यास करताना त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करू. तर यावेळेस पहिलं जे श्वापद आहे ते कसं आहे? सिंहासारखं. या श्वापदाकडं आधी आपल्याला आता लक्ष केंद्रित करायचंय. तर या ठिकाणी माझ्या उजवीकडे तुम्ही पाहू शकता, हे पहिलं श्वापद सिंहासारखं आणि त्याला गरुडाचे पंख दिलेले आहेत. दानियेलाच्या 2ऱ्या अध्यायात तुम्ही पाहिलं तो पुतळा आणि त्याचं जे स्वप्न आहे नबुकदनेस्सराचं, त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल की कशा प्रकारे वेगवेगळी राज्य बदलत जातात. ही 4 श्वापद 4 राज्य आहेत, विसरू नका.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 4 जी श्वापद तुम्ही आता पाहत आहात किंवा ज्याच्यावर तुम्ही मनन करत आहात, ही 4 श्वापद 4 वेगवेगळी राज्य आहेत. तर या 4 श्वापदांवरती आपण मनन करत असताना पहिलं श्वापद मी सांगत आहे, ते म्हणजे पहिलं श्वापद या ठिकाणी जे आहे ते म्हणजे सिंहासारखं, त्याला पंख कसले आहेत? गरुडाचे. तर पहिली गोष्ट सगळ्यात पहिलं महत्वाचं समजून घेतलं पाहिजे की सिंह जंगलचा काय आहे? शिपाई आहे, चोर आहे, काय काय काय, बोला बोला बोला. सिंह जंगलाचा राजा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, सर्व पक्ष्यांमध्ये पॉवरफुल पक्षी कोणता असेल बरं? गरुड पक्षी. म्हणजे दोन्ही क्वालिटी या राज्यामध्ये आहेत. सिंहासारखं पण आहे, गरुडासारखं पण आहे. पण गरुडाचे जे उडण्याचे पंख त्याला प्राप्त झाले होते, ते पंख छाटून टाकण्यात आले, असं या ठिकाणी घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे जे पहिलं राज्य आहे, हे पहिलं राज्य अर्थात बाबेलचं राज्य आहे. हे पहिलं राज्य देवाच्या प्रिय लोकांनो, आता तिथं कुठला देश आहे हो? आता तिथं इराक नावाचा देश आहे. ऐका बरं का, फार गोष्टी गूढ आणि गहन आहेत. तर हे जे पहिलं राज्य आहे, हे राज्य बाबेलचं राज्य आहे. आणि त्या राज्याचा कोण होता त्या ठिकाणी? राजा, ज्याचं नाव होतं नबुकदनेस्सर. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या राज्याचे पंख छाटण्यात आले देवाच्या प्रिय लोकांनो. म्हणजे सिंहासारखा दबदबा पण आणि झडप मारण्याचं सामर्थ्य पण त्या बाबेलच्या राजामध्ये होतं. तुम्हाला माहिती आहे कशा स्वाऱ्या त्याने केल्या, कसं त्याने इस्रायल लोकांना बंदिवान करून आणलं, त्याची झडप तुम्हाला माहितीये, त्याचा अकाळ विकराळपणा माहितीये. आणि देवाच्या संतगणांनो, हा म्हणजे नबुकदनेस्सर राजाचं जे बाबेलचं राज्य आहे, त्याचं हे पहिलं चिन्ह लिहून घ्या, विसरू नका, लक्षात ठेवा. पहिलं जे चिन्ह आहे या ठिकाणी, हा जो सिंहासारखा दिसणारा प्राणी आणि त्याचे पंख गरुडासारखे आहेत, हे म्हणजे एक बाबेलचं राज्य आणि नबुकदनेस्सर राजाचं राज्य आपल्याला पाहायला मिळतं. देवाच्या प्रिय लोकांनो, मग त्याचे पंख का छाटण्यात आले? हा पण प्रश्न आपल्याला पडलाच पाहिजे. का पंख छाटण्यात आले? देवाच्या प्रिय लोकांनो ऐका, कारण की हा जो राजा होता, तो जिवंत देवाला जुमानत नव्हता. त्याच्या दासांना तो सिंहाच्या गुहेत टाकायचा. त्याच्या दासांना तो काय करत होता की तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये फेकून द्यायचा. आणि मग माझ्या देवाने एक चमत्कार केला. काय चमत्कार केला माहितीये का? या राजाला, नबुकदनेस्सराला देवाने वेडं बनवून टाकलं. काय केलं? वेडं बनवलं. हालेलुया. गरुडासारखे उडणारे पंख छाटले आणि त्याला समजून सांगितलं, एकच एक देव आहे, त्याचं नाव यहोवा परमेश्वर आहे. अग्नीतून सोडवणारा, सिंहाच्या जबड्यातून सोडवणारा एक देव आहे, त्याचं नाव यहोवा देव आहे. त्याचे उडणारे पंख होते, ते छाटण्यात आले, त्याला खाली बसवलं. प्रियांनो, हालेलुया. हा राजा जो आहे किंवा हे जे राज्य आहे, ते बाबेलचं राज्य आहे. आणि ह्या राज्यामध्ये नबुकदनेस्सर राजा आहे. पहिलं राज्य आपल्याला कळालं. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच्यानंतर आलेलं दुसरं राज्य, त्याचं जे राज्य होतं, देवाच्या प्रिय लोकांनो, नबुकदनेस्सर राज्य किंवा या ठिकाणी बेलशस्सराचं राज्य, बाबेलचं राज्य जे आहे, ते राज्य मोडून गेलं आणि त्या ठिकाणी दुसरा राजा आलेला आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या लोकांचं राज्य आलं आणि दुसरं जे मेडो पर्शियन राज्य त्याला म्हटलेलं आहे. अस्वलासारखं दिसणार हे जे दुसरं श्वापद तुम्ही माझ्या मागे पाहता, दिसतंय का? लपलंय बरं का मागे. प्रेज द लॉर्ड. ऐका, समजून घ्या. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हे दुसरं जे श्वापद आहे, हे दिसायला कशासारखं आहे? अस्वलासारखं आहे. आणि त्याच्या मुखामध्ये काय आहे? 3 फासोळ्या आहेत. फार गहन आणि गूढ अर्थ आहे लपलेला. हा अर्थ देवाच्या प्रिय लोकांनो कुठं शोधून सापडणार नाही. देवाचा आत्मा पाहिजे. देवाचा आत्मा तुम्हाला गूढ गोष्टी, गहन गोष्टी प्रकट करणार आहे. अस्वलासारखं म्हणजे मेडो पर्शियन. देवाच्या प्रिय लोकांनो, मेदी आणि पारशी लोकांनी एकत्र येऊन आक्रमण केलं बाबेलवरती आणि पूर्ण बाबेल परगण्यावरती त्यांनी ताबा मिळवला, कब्जा मिळवला. आणि म्हणून हे जे राज्य आहे ते अस्वलासारखं आहे. अस्वलाचं कधी असं म्हणजे त्याला वाटलं तर तो कितीही हिंस्र बनू शकतो. आणि तुम्हाला माहितीये, आलिशाच्या काळामध्ये जेव्हा लहान मुलं त्याला हसत होते, चिडवत होते, त्यावेळेस जंगलामधून कोण आलं हो? अस्वली आल्या आणि त्या लहान मुलांना
समाप्त करून टाकलं. ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, अस्वलासारखं हे राज्य म्हणजे सिंहाला पण भेटणारं राज्य, असं म्हणजे ज्याला गरुडाचे पंख होते अशा राज्याला पण भेटणारं असं राज्य म्हणजे दुसरं जे आहे ते अस्वलासारखं मेडो पर्शियन, पर्शी आणि मेदी लोकांचं संयुक्त रीतीनं आलेलं हे दुसरं राज्य आहे. आता तुम्ही म्हणाल, पास्टर आम्हाला हे सांगा की त्याच्या तोंडामध्ये 3 फासळ्या का आहेत? माझ्याकडे उत्तर आहे बरं का. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कदाचित या गोष्टी तुम्ही नेटवरती म्हणजे तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार. मग ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आज शिकवत आहे पवित्र शास्त्रातून, या इतिहासात कशा घडलेल्या आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला बारकाईने अभ्यास करता येईल. 3 फासळ्या का आहेत? 3 फासळ्या का आहेत? कारण की जर तुम्ही अभ्यास कराल, मेदी पारशी लोकांनी ज्या वेळेस बाबेलवरती आक्रमण केलं, त्यांनी फक्त बाबेलवर केलं नाही. ऐका, एकाच काळामध्ये त्यांनी बाबेल, लिडिया आणि इजिप्त, इजिप्त म्हणजे मिसर देश, या 3 देशांना एका वेळेस त्यांनी कब्जा करून जिंकलं. म्हणून 3 फासळ्या या अस्वलाच्या तोंडामध्ये आहेत. तुम्हाला कळतंय का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 3 राज्यांचा त्यांनी नाश करून टाकला. फासळी कधी निघते हो माणसाची? फासळी कधी निघते? जेव्हा कुणी आक्रमण करेल आणि हिंस्र पशु ज्यावेळेस एखाद्याला फाडून टाकेल त्यावेळेस फासळी दिसू शकते प्रियांनो. हालेलुया. ज्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांना आक्रमण होईल, या मेदी आणि पारशी लोकांनी मिळून, या पर्शियन लोकांनी मिळून काय केलं? या ठिकाणी त्यांनी आक्रमण केलं. बाबेलचं राज्य, त्याच प्रकारे दुसरं जे मी तुम्हाला सांगितलं लिडियाचं राज्य, आणि तिसरं मिसरचं राज्य, या सर्व राज्यांना त्याने नाश करून टाकला. तिन्ही ठिकाणी त्यांची सत्ता आली. आणि म्हणून हे जे अस्वल आहे त्यांनी फक्त बाबेलच नाही, आणखीन 2 देशांचा त्याने ताबा मिळवला. म्हणून अस्वलाच्या मुखामध्ये किती फासळ्या आहेत? 3 फासळ्या आहेत. तुम्ही काहीतरी शिकत आहात का? आमेन, हालेलुया. देवाच्या संतगणांनो, फार गूढ गहन गोष्टी बायबलमध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि या दोन्ही गोष्टी होत असताना स्वतःच्या कार्यकाळामध्ये दानिएलाने मात्र ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता पुढचा जो काळ आहे तो दानिएलाला पाहता आला नाही. तो काळ आम्ही पाहिलेला आहे किंवा आमच्या इतिहासात झालेला आहे, किंवा आता काही गोष्टी आता आपण पाहणार आहोत की हा काळ आपण कुठला जगत आहोत. तर देवाच्या संतगणांनो, देवाच्या निवडलेल्या प्रियजनांनो, लक्ष देऊन ऐका. पहिलं श्वापद सिंहासारखं, गरुडाचे पंख. दुसरं श्वापद अस्वलासारखं, मुखामध्ये 3 फासळ्या. याच्यामध्ये आपल्याला काही डाऊट नाही राहिलेला. आता हे दोन्ही राज्य जे आहेत ते आपल्याला फार बारकाईने आणि फार चांगल्या रीतीनं समजलेलं आहे. आणि या ठिकाणी ज्या अस्वलाने दातामध्ये 3 फासळ्या धरलेल्या आहेत त्याला लोक काय म्हणतात? या वचनामध्ये म्हणजे 5व्या वचनामध्ये, दानिएल 7वा अध्याय उघडूनच ठेवा आणि तिथंच आपल्याला राहायचंय, त्या वचनामधूनच मनन करायचंय. तर त्या ठिकाणी 5व्याच वचनाचा शेवटचा भाग सांगतो की लोक त्यास म्हणाले, उठ पुष्कळ मांस खा. म्हणजे या राज्याने फार मोठा नाश केला आणि फासोळ्या त्याच्या मुखामध्ये 3 आलेले आहेत. पुढचं राज्य, 6वं वचन. यानंतर मी पाहिले तो आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले. सगळ्यांनी म्हणायचं चित्त्यासारखे, चित्त्यासारखे. तिसरं श्वापद चित्त्यासारखं. मी वारंवार सांगणार, परत परत तेच तेच बोलणार, यासाठी की तुम्ही कधीच विसरू नये. पहिला श्वापद सिंहासारखं, दुसरं श्वापद अस्वलासारखं, तिसरं श्वापद चित्त्यासारखं. चित्त्यामध्ये आता काय वैशिष्ट्य ते पहा. चित्त्यासारखं असणार आहे श्वापद. त्याच्या पाठीवर पक्षाचे 4 पंख आहेत. किती पंख? 4 पंख आहेत होते. त्या श्वापदास 4 शिरेही होती. श्वापदाला किती शिर होते? किती शिर होते? देवाच्या प्रिय लोकांनो, हे जे श्वापद आहे याला किती शिर आहेत? 4 शिरा आहेत. हे चित्त्यासारखं दिसणारं श्वापद आहे, याला 4 शिरा आहेत आणि 4 पंख सुद्धा आहेत. त्यास अधिकार दिला होता. या श्वापदाला काय दिला होता? अधिकार दिला होता. हे चित्त्यासारखं दिसणारं श्वापद आहे ना, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. लक्ष देऊन ऐका. एक क्षणही लक्ष इकडे तिकडे विचलित करा तर कदाचित मग पुढच्या गोष्टी समजायला थोडं कठीण होईल. नीट ऐका देवाच्या प्रिय लोकांनो. पहिलं श्वापद सिंहासारखं, दुसरं अस्वलासारखं, तिसरं चित्त्यासारखं. चित्त्यासारखं श्वापदाला 4 पंख आहेत आणि 4 मस्तक आहेत. 4 मस्तक, 4 डोके आणि 4 पंख आहेत. तर देवाच्या प्रिय लोकांनो, इतिहासाचा बारकाईने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की नबुकदनेस्सरच्या राज्यानंतर
मेदी पारशी लोकांचं राज्य आलेलं आहे. मेदी पारशी लोकांचं राज्य गेल्यानंतर एक असा राजा होऊन गेला ज्याचं नाव तुम्हाला सुद्धा माहित आहे. कुणी म्हणू शकत नाही पास्टर आम्हाला माहित नाही, आम्ही ऐकलं नाही. जे लोक शाळेत गेलेत, ज्यांनी न्यूज बघतात, त्या लोकांना माझं म्हणणं पटकन कळणार आहे. हे जे तिसरं राज्य आहे, जो राजा संपूर्ण जग, जवळपास सगळं जग त्याने जिंकलं होतं. वयाच्या 33व्या वर्षी डोक्याला हात लावून सिंहासनावर बसला आणि रडत होता, लहान मुलासारखा रडत होता. सिंहासनावर बसून एक महान राजा लहान मुलासारखा रडत होता. का रडत होता? लोकांनी विचारलं, राजा तू का रडतो? काय झालं तुला? का रडतो? तू का रडत आहेस? त्यावेळेस या राजाने म्हटलं, अख्खं जग जिंकलंय, आता मी कोणाशी लढाई करू? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, 33 वर्षाच्या वयामध्ये हा राजा सिंहासनावर बसून रडला. आणि तो का रडला? कारण त्याला लढायला युद्धच राहिलं नव्हतं. त्याने सगळं जग जवळपास जिंकून टाकलं होतं. असा राजा ज्याला म्हणतो आपण अलेक्झांडर द ग्रेट. तिसरं जे चित्त्यासारखं दिसणारं तुम्हाला राज्य आहे, हे राज्य म्हणजे कोणाचं आहे? हे राज्य अलेक्झांडर द ग्रेट म्हणजे ग्रीसचं राज्य आहे. आमेन, हालेलुया. पहिलं बाबेलचं, दुसरं जे राज्य आहे ते मेदी पारशी लोकांचं, तिसरं जे आहे ते राज्य, देवाच्या प्रिय लोकांनो, हे राज्य ग्रीसचं राज्य आहे. ग्रीसचं राज्य. चित्ता नाही बरं का, चित्ता तला त आहे. लक्ष देऊन ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, चित्ता म्हणजे कसा असतो? सगळ्या प्राण्यांमध्ये जोरात धावणारा. ऐकताय तुम्ही? सगळ्या प्राण्यांमध्ये चित्त्यासारखी म्हणजे पॉवरफुल धावणं असं कोणाचं नसतं. चित्ता फार जोरात आणि वेगाने धावू शकतो. चित्त्याकडं म्हणजे ती कला आहे धावण्याची, जोरात वेगानं पुढे जाण्याची चित्त्याकडं कला आहे. आणि असं जे धावण्याचं जे सामर्थ्य ते चित्त्याकडे आहे, जोरात धावणं. पंख कसलेत त्याला? पक्षाचे पंख, म्हणजे उडू पण शकतो. म्हणजे जे धावून मिळू शकत नाही ते उडत जाऊन मिळवणार आणि वेगाने जाणार. सगळ्या प्राण्यांपैकी, चारही प्राण्यांपैकी वेगवान प्राणी, तिसरा प्राणी चित्ता आहे. ग्रीसचं जर तुम्ही साम्राज्य बघाल, वयाच्या 33व्या वर्षी या राजाने सगळं जग मिळवलं. म्हणजे किती फास्ट त्याने काम केलेलं आहे हे आपल्याला बायबलमध्ये हजारो वर्ष आधी सांगून ठेवण्यात आलेलं आहे. तिसरं राज्य हे फार वेगवान राज्य असणार आहे. तिसरं राज्य हे फार वेगाने आणि झपाट्याने येणार आणि अख्ख्या जगाला ते मिळवणार. तिसरं राज्य वेगवान रीतीने येणार आणि संपूर्ण जगावरती ते कब्जा मिळवणार. हे अलेक्झांडर द ग्रेटचं राज्य, ग्रीसचं राज्य आहे. आता प्रश्न, पास्टर मग 4 पंख आणि 4 डोकी कशाला? 4 पंख आणि 4 डोकी कशाला? इतिहास बारकाईने जाऊन गुगलवर सर्च करा. मी जे बोलतोय ऐका. माझं बायबल, आमेन, हालेलुया, ज्या बायबलचा मी अभ्यास करतो, ज्या बायबलचा तुम्ही अभ्यास करता, हे बायबल जिवंत देवाचं सत्य वचन आहे. याला कुणी चॅलेंज करू शकत नाही. तांबडा समुद्र दुभागला म्हणजे दुभागलाच. सायन्सला पण म्हणावं लागतं हो दुभागला. सूर्यचंद्र थांबले म्हणजे थांबलेच. सायन्सला सुद्धा विचार करावा लागतो की ते थांबले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्याला माहित आहे 9.8 ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षणाची शक्ती. काय करते? एखादी वस्तू टाकली का ती जमिनीवर पडते. याला म्हणतात खेचण्याची, जमिनीकडे खेचण्याची जी शक्ती आहे त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण म्हणतो. जगात ही शक्ती काय? देवाच्या प्रिय लोकांनो, जगामध्ये असताना फक्त तुम्हाला पाडण्याचा आणि खाली खेचण्याचा प्रयत्न केला जाईल. किती लोक आमेन म्हणतील माझ्या बोलण्याला? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जगात जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला पाडण्याचा आणि खाली खेचण्याचा प्रयत्न होईल. एकदा स्वर्गाशी जुडले जा, तुम्हाला वर येण्याची संधी मिळेल, तुम्हाला उठण्याची आणि चालण्याची संधी मिळेल. जगाचे आहात तोपर्यंत पडत राहाल, देवाचे व्हाल त्यावेळेस उठाल आणि चालाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही म्हणाल येशू पाण्यावर चालला, सायन्स म्हणेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे गेला? ज्याने ग्रॅव्हिटेशनल फोर्स बनवला तो जगात आला होता, म्हणून तो पाण्यावरती चालला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय संत गणांनो, आज आपल्याला फार हे समजून घेणं फार गरजेचं आहे. तिसरा जो प्राणी आहे चित्त्यासारखा, 4 डोकी 4 पंख, फार गूढ आणि गहन अर्थ आहे त्याच्यामध्ये. चित्त्याच्या स्पीडने या
राजाने अलेक्झांडर द ग्रेटने जग जिंकलेलं आहे आणि देवाच्या प्रिय लोकांनो त्याला 4 मस्तक आणि 4 पंख का आहेत. ज्या वेळेस अलेक्झांडर द ग्रेट मरण पावला त्याची एक विनंती होती, कफिन बॉक्स घेऊन जाणार ना माझा, म्हणजे माझं ज्यावेळेस तुम्ही प्रेत घेऊन जाणार त्यावेळेस तुम्हाला एक काम करायचं. काय काम करायचं माहिती का? हात माझे असे उघडे ठेवायचे आणि माझी संपत्ती काय हिरे मोती असतील ते रस्त्यावर असे उडवत चालायचे. जगाला कळू द्या, जग मिळवणारा, एक जग प्राप्त करणारा, जगाला जिंकणारा हात मोकळे ठेवून रिकामा परत चाललाय. तुम्ही ऐकताय का चर्च? हालेलुया. काही ना मी आणले संगती, हालेलुया. काही घेऊन नाही आलो, काही घेऊन नाही जाणार. हालेलुया, धन्य परमेश्वराचं नाव. आणि जसा योग म्हणतो, मी नग्न जगामध्ये आलो आणि नग्न पुन्हा परत माघारी जाणार आहे. अलेक्झांडर द ग्रेट जगामध्ये आला, जसा आला देवाच्या प्रिय लोकांनो तसा त्याला शून्य होऊन परत माघारी जावं लागलं. देवाच्या संतगणांनो आज तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेस तो मरण पावला आणि तो मेल्यानंतर त्याने मिळवलेलं एवढं मोठं राज्य ऐका, त्याने 4 लोकांना सक्सेसर बनवलं होतं. सक्सेसर म्हणजे उत्तराधिकारी. किती लोक होते? 4. ते राज्य ऐका लक्ष देऊन, ग्रीसचं राज्य, ग्रीसने जिंकलेलं जग 4 त्याच्या सरदारांनी स्वतःमध्ये वाटून घेतलं. ही 4 मस्तक आणि 4 पंखांचं गूढ रहस्य आहे. या 4 लोकांच्या सहाय्याने, सहकार्याने त्यांना पाठीशी धरून अलेक्झांडरने जग जिंकलं होतं. अलेक्झांडर द ग्रेट गेल्यानंतर हे 4 मस्तक पुढे आलेले आहेत आणि हे 4 वेगवेगळे सरदार आहेत, 4 वेगवेगळे सक्सेसर आहेत. या 4 वेगवेगळ्या पंखांनी, 4 वेगवेगळ्या मस्तकांनी ते राज्य आपल्यामध्ये वाटून घेतलं आणि हे तर ग्रीसचं राज्य आहे असं आपण शिकलेलो आहोत. आमेन, हालेलुया. तुम्ही जागेत सगळे? प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. देवाच्या संतगणांनो आज आपण फार गूढ आणि गहन गोष्टींकडे आपलं मन लावलेलं आहे आणि मी फार सहज रीतीनं फार सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि काही लहान मुलं सुद्धा आता पाहत आहेत आणि माझा विश्वास आहे त्यांना सुद्धा आजची वचनं 100% कळत आहेत. पहिला प्राणी सिंहासारखा, सिंहासारखा बाबेलचं राज्य. दुसरा प्राणी अस्वलासारखा, मेदी पारशी लोकांचं राज्य. तिसरा चित्त्यासारखा आणि हे जे राज्य आहे देवाच्या लोकांनो हे ग्रीसचं राज्य आहे, ग्रीसचं राज्य. आणि हे या ग्रीसच्या राज्यामध्ये कशा प्रकारे 4 डोक्यांनी 4 पंखांचं कार्य आहे ते आपल्याला आतापर्यंत कळालेलं आहे. तर पटकन आपण पुढचा विचार करूया. 4थं राज्य वाचूया 7व्या वचनात, म्हणजे 7वा अध्याय 7वं वचन ऐका. यानंतर मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो पहा एक चौथं श्वापद विक्राळ. पहिला शब्द वापरला विक्राळ, भयानक. पहिली गोष्ट विक्राळ, मग म्हटलेलं आहे भयानक. तिसरी गोष्ट सांगितलेली व अतिशय बळकट. विक्राळ, भयानक, अतिशय बळकट. विक्राळ, भयानक, अतिशय बळकट. तिसरं राज्य विक्राळ, भयानक, अतिशय बळकट असे होते. त्याला मोठाले लोखंडी दात होते. तिसरं जे श्वापद आहे, आधीच्या श्वापदांकडे लोखंड वगैरे काय नाही, तिसऱ्या श्वापदाकडे पण नाहीये, दुसऱ्या नाही, पहिल्या नाही, 4थ्या श्वापदाकडे काय आहे? लोखंडाचे दात आहेत. अकराळ विक्राळ आहे, सगळ्यात बलवान आहे आणि ते कसं आहे? भयानक असं आहे. मोठाले लोखंडी दात होते. ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी, जे त्याला मिळेल चावून त्याचा चुरा करायचा आणि उरलेले आपल्या पायाखाली तुडवी. ते अगोदरच्या सर्व श्वापदाहून भिन्न होते. लक्षात ठेवा, आधीची श्वापद म्हणजे सिंह, अस्वल आणि चित्ता या श्वापदांपेक्षा 4थं श्वापद अगदी तंतोतंत सारखं नाही, बिलकुल त्याच्यामध्ये काहीच साम्य नाही. ते एकदम वेगळं असं 4थं श्वापद आहे देवाच्या प्रिय लोकांनो. आणि त्याला 10 शिंग होती. लक्षात ठेवा, किती शिंग आहेत 4थ्या श्वापदाला? 10 शिंग. 4 श्वापद, 4 प्राणी आपण पाहत आहोत. एक गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे पुढे जाण्याआधी. स्वर्गातला दृष्टांत 4 प्राणी, त्याचा इथं संबंध जोडू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. त्या
प्राण्यांचा, स्वर्गातल्या 4 प्राण्यांचा या 4 श्वापदाचा कुठंही संबंध नाही. त्याच्यामुळं ते स्वर्गातले 4 प्राणी वेगळे आहेत. हे 4 प्राणी इथले जे आहेत यामध्ये 4 राज्यांचा गूढ गहन अर्थ दिलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. चौथा जो प्राणी आहे 11 विक्राळ आहे, भयानक आहे, सगळ्यात जास्त ताकदवान आहे, इतर 3 प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. आणि या प्राण्याला, चौथ्या श्वापदाला 10 शिंग आहेत. किती शिंग आहेत? 10 शिंग आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, पुढे मी वाचतो, नीट कान देऊन ऐका. मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, म्हणजे 10 शिंग न्याहाळून पाहत असता, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले. त्यांच्यामध्ये काय निघाले? आणखी एक लहानसे शिंग निघाले. बायबल सांगतं एक लहानस काय झालं त्या ठिकाणी? शिंग निघालेलं आहे. आणि ते लहानस शिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ते एक लहानस शिंग, त्याच्यातून त्या 10 शिंगांच्या मधून एक लहानस शिंग निघालं. त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगापैकी 3 शिंगे उपटली गेली, समूळ उपटली गेली. आणि त्या शिंगाला, म्हणजे हे लहानसं जे शिंग, नवीन शिंग आहे, 10 शिंगामध्ये एक नवीन शिंग आलं आणि 3 शिंग जे आहेत ते समूळ उपटून गेले. 7 शिंग राहिले आणि एक नवीन शिंग आलं. या 3 शिंगांच्या जे कमी झाले त्याच्या जागेवरती, आणि त्या शिंगाबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे, नवीन लहान शिंग आहे. आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यासारखे डोळे होते. मनुष्याला जसे डोळे असतात तसे डोळे त्या शिंगाला आहे, लहान शिंगाला. आणि त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते. मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते. देवाच्या प्रिय लोकांनो, हे जे चौथं राज्य आहे, या चौथ्या राज्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा. मला तुम्हाला सांगू द्या, बाबेल, मेदी पारशी, त्याच्यानंतर आलेलं ग्रीसचं साम्राज्य, या साम्राज्यापेक्षा हे चौथं साम्राज्य अगदी भयानक होतं. आणि हे भयानक साम्राज्य होतं रोमचं साम्राज्य. ऐका, रोमचं साम्राज्य. येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळण्यात आला, तो जो कालखंड आहे, यापैकी जे साम्राज्य साधी सुधी शिक्षा देऊन टाकतील, एका क्षणात एखाद्याचा जीव घेतील, असे बाकीचे 3 साम्राज्य होते. पण माणसाला वधस्तंभावर खेळून, त्याचे हाल अपेष्टा करून, त्याला अगदी वाईट मरण देणारं असं हे चौथं साम्राज्य आहे. आणि या साम्राज्याच्या काळात तुमचा आणि माझा उद्धारक येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आमेन. प्रेज लॉर्ड. फार गूढ गहन गोष्टी समजून घ्या. तुमचं आणि माझं पाप फार भयंकर होतं. भयंकर पापाला काढण्यासाठी प्रभूला भयंकर मरण सहन करावं लागलं. ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, भयंकर पाप जाण्यासाठी भयंकर असं प्रभूला त्रासाला सामोरं जावं लागलं. भयंकर अशा वाईट गोष्टींना सामोरं जावं लागलं. भयंकर अशा गोष्टींना त्याला सामोरं जाऊन वधस्तंभावरती खेळावं लागलं. देवाच्या प्रिय लोकांनो, या राज्याला बळकट राज्य का म्हटलंय? कारण की रोमन साम्राज्य जवळपास किती वर्ष होतं माहितीये का? इंग्रजांनी किती वर्ष राज्य केलं आपल्यावरती? 300 वर्ष. इंग्रजांचं राज्य 300 वर्ष. फारोनी राज्य किती वर्ष केलं इस्रायल लोकांवरती? 430 वर्ष. पण हे जे राज्य आहे, सगळ्या राज्यांपेक्षा त्याला सगळ्यात बळकट राज्य म्हटलेलं आहे. कारण की बाकीचे राज्य थोडक्या काळाचे होते, परंतु हे जे चौथं राज्य आहे, याला बळकट राज्य म्हटलेलं आहे, मजबूत राज्य म्हटलेलं आहे. कारण की हे राज्य, याचा कार्यकाळ 1700 वर्षांचा होता. 1700 वर्षांचा होता. चौथं राज्य 1700 वर्षांचं. रोमन साम्राज्य 1700 वर्ष टिकलेलं आहे. आणि म्हणून या राज्याला बळकट किंवा सामर्थ्यवान राज्य म्हटलेलं आहे. या ठिकाणी 10 शिंग म्हणजे 10 राजे आहेत. बायबल सांगतं किती राजे? 10 राजे. आणि यांच्यामधून एक शिंग बाहेर येईल.
त्याला मोठ्या गोष्टी बोलण्याचं तोंड पण आहे, डोळे पण आहेत. त्याच्या येण्याने 3 राज्य नष्ट होतील. देवाच्या प्रिय लोकांनो, हे जे रोमन साम्राज्य आहे, या रोमन साम्राज्यामधून असा कुणीतरी एक येईल बाहेर. याचा जर पुढे तुम्ही बारकाईने, तुम्हाला नंतर हे सगळी वचनं वाचायची आहेत, यावरती तुम्हाला मनन करायचं आहे. बारकाईने तुम्ही पूर्ण 7वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे, कारण की वाचत राहिले तर माझा संदेशाचा वेळ फक्त वाचण्यात जाईल. परंतु तुम्हाला ही नंतर बारकाईने ही वचनं वाचायची. जे मी बोलतोय हे वचनात इथं लिहिलेलं आहे. तर हे जे शिंग आहे ना, या शिंगाचा आपण विषय संपूया आणि मध्ये काय गोष्टी घडल्यात त्याच्याकडे पुन्हा येऊया. तर या ठिकाणी 10 शिंगापैकी 3 शिंग उपटून गेली. का उपटून गेली? कारण की एक नवीन शिंग त्याच्यामधून, लहान शिंग बाहेर आलं होतं. त्याला मुख पण होतं, त्याला डोळे पण होते. तर देवाच्या प्रिय लोकांनो, आणखीन या शिंगांचं वर्णन, म्हणजे हे जे शिंग आहे ना, छोटं शिंग, त्या शिंगाचं वर्णन पुढे असं केलेलं आहे 21व्या वचनामध्ये. मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनाबरोबर युद्ध केले. पवित्र जनाबरोबर युद्ध केले. पवित्र जनाबरोबर युद्ध केले. शिंगाने पवित्र जनाबरोबर युद्ध केले. आतापर्यंतच्या सर्व राजांनी सगळ्यांशी युद्ध लढलं. देवाच्या लोकांशीच फक्त लढलं असं नाही, परंतु या ठिकाणी हे जे लहान शिंग आहे, ज्याला तोंड आणि डोळे आहेत, हा असा कोण राजा आहे जो देवाच्या लोकांबरोबर लढणार आहे? असा कोण राजा आहे जो देवाच्या लोकांबरोबर लढणार आहे? जर प्रकटीकरणाचा नीट अभ्यास केला आणि या सगळ्या गोष्टींना जर एकत्र जोडलं, तर तुमचे आत्मिक डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही, बुद्धीचे दरवाजे उघडल्याशिवाय राहणार नाही. हे लहान शिंग जे आहे, तो म्हणजे ख्रिस्त विरोधक, अँटी क्राइस्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हे लहानच शिंग, 10 शिंगांमधून एक जे नवीन शिंग बाहेर आलं, ज्याने 3 शिंग उपटून टाकली, म्हणजे 3, तो आल्याबरोबर 3 राजांचा संहार करणार आहे. ऐका, हे बायबल मध्ये लिहिलंय. अँटी क्राइस्ट ज्या दिवशी प्रकट होईल, तुम्हाला कळेल की याने 3 राजांना समाप्त केलेलं आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, हे 10 शिंग, 10 राजे आहेत. 3 राजांचा नाश करत करत हा अँटी क्राइस्ट पुढे येणार आणि तो कोणाबरोबर युद्ध करणार आहे? पवित्र जनाबरोबर त्यांनी युद्ध केले, असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. व ज्याचे त्याचवर प्राबल्य झाले. कोणाचे प्राबल्य झाले? अँटी क्राइस्टचे प्राबल्य झाले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, कान उघडे ठेवून ऐका. देवाची स्तुती असो की जरी त्याचे प्राबल्य झाले, तरी पण पुढच्या गोष्टी फार महत्वाच्या आणि फार सामर्थ्यवान आहेत. देवाच्या संतगणांनो, त्याचं प्राबल्य झालं, देवाच्या लोकांबरोबर तो लढला, देवाच्या लोकांच्या विरुद्ध लढला. आणि देवाच्या संतगणांनो, या ठिकाणी त्याचा नाश करणारा कोण आहे, या सगळ्या गोष्टी पुढच्या वचनांमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. आता 4थ्या राज्याबद्दल 23व्या वचनात काय सांगितलं? त्याने सांगितले की 4थे श्वापद हे पृथ्वीवर 4थे राज्य होईल. ते इतर राज्यांहून भिन्न होईल. ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील, तिचे तुडून चूर्ण करील. आता 10 शिंगांविषयी विचारशील तर त्या राज्यातून 10 राजे निघतील. म्हणजे रोम मधून किती राजे निघणार आहेत? 10 राजे निघणार. आणि त्यानंतर आणखी एक राजा निघेल, तो त्या पूर्वीच्या राजाहून भिन्न असून तिघा राजास पादाक्रांत करेल. आहे की नाही? बरोबर ना? 3 शिंग उपटून गेले, तर त्याचं काय अर्थ आहे इथं पण वचनामध्ये दिलेला आहे. तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल. अँटी क्राइस्ट बद्दलच्या सगळ्या गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत. देवाच्या विरुद्ध बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनास जेर करेल. अँटी क्राइस्ट देवाच्या लोकांना जेर करेल. जे यरुशलेमेतले लोक आहेत ना, यहुदी, त्यांच्या मागे तो हात धुवून लागणार आहे. आणि किती दिवस लागणार आहे हात धुवून, ते पण पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे. तो नेमिलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करावयास पाहिल. म्हणजे इस्रायल लोकांचे जे सण आहेत, अजूनही ते पाळतात की नाही हो? पाळतात. अजूनही त्यांना येशूवरती विश्वास नाही. तो येईल आणि त्यांना सांगेल, कशाला तुम्ही असं करता, कशाला तुम्ही तसं करता. त्यांच्या सर्व गोष्टींमध्ये तो बदल करायला बघेल. आणि तो किती वेळ त्रास देणार आहे? पुढे त्याच लिहिलंय, 1 काळ, 2 काळ, अर्धा काळ. 1 काळ, 1 काळ, 2 काळ आणि अर्धा काळ. म्हणजे
याचा अर्थ बायबल स्पष्ट सांगतं अँटी क्राइस्टचा कालावधी फक्त 3.5 वर्ष आहे. आमेन. अँटी क्राइस्ट त्रास देणार आहे, पण तो किती दिवस देणार आहे, किती वर्ष देणार आहे, लक्षात राहू द्या. जरी हा राजा प्रबळ असला, उदयास आला, ख्रिश्चन लोकांना त्रास जरी देत असला, तरी अँटी क्राइस्टला फक्त 3.5 वर्ष देण्यात आलेले आहेत. या 3.5 वर्षामध्ये तो देवाच्या लोकांना फार भयंकर त्रास देणार आहे आणि तो प्रबळ ठरणार आहे. पण 3.5 वर्षानंतर त्याच्या सर्व कामाचा शेवट होणार, त्याचा नायनाट होणार. आणि त्याचा नायनाट करण्यासाठी देवाच्या प्रिय लोकांनो, त्याचं जे काम आहे नाश करण्याचं काम, ते काम मनुष्याचा पुत्र म्हणजे साक्षात येशू ख्रिस्त करणार आहे. आमेन. हालेलुया. येशू मसीह की जय हो. तर चौथा जो प्राणी आहे तो म्हणजे रोमन साम्राज्य आहे. याचे 10 शिंग. देवाच्या प्रिय लोकांनो, रोमन साम्राज्य होतं आणि या काळामध्ये आता काहीतरी अशा घटना घडणार आहेत. प्रेज द लॉर्ड. बघा दानिएलला किती सोपं आहे. दानिएल दृष्टांत पाहतो, 2 प्राणी. चला, अरे बापरे, मी सिंह पण पाहिला आणि अस्वल पण पाहिला. त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने पाहिला. आता त्याच्यानंतर तो होऊन गेल्याच्या नंतर ग्रीसची कारकीर्द आली आणि आता आपण अशा काळामध्ये जगत आहोत जिथं या चौथ्या प्राण्याचं काम संपलंय, पण त्याचे जे शिंग आहेत त्या 10 शिंगांमधून 1 शिंग येणार आणि त्याची कारकीर्द आता होण्याचा कालावधी आहे. म्हणजे आता जवळ येऊन ठेपलेला आहे. तो म्हणजे अँटी क्राइस्टचा, ख्रिस्त विरोधकाचा काळ. आमेन. ख्रिस्त विरोधकाच्या काळाच्या जवळ आपण आलेलो आहोत. जेव्हा दानिएल असा इकडून तिकडे बघतो आणि म्हणतो, बघा पुढच्या काळामध्ये तर फार भयंकर गोष्टी आहेत, आणि बायबल सांगतं की हे सगळं पाहत असताना त्याला फार भय वाटलं की काय होणार आहे पुढं. दानिएल दृष्टांत पाहून असं करतो. तर देवाच्या प्रिय लोकांनो, या संकटाच्या काळामध्ये जे लोक असतील त्यांची किती दुर्दशा होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्यासाठी मी दुःखाची बातमी घेऊन आलो नाही, तुमच्यासाठी मी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ऐका. प्रेज द लॉर्ड. हे 4 प्राणी फार भयानक असतील. हे 4 राज्य भयानक असतील. पहिलं राज्य सिंहासारखं म्हणजे बाबेलचं राज्य. दुसरं राज्य या ठिकाणी जे आहे ते म्हणजे अस्वलासारखं, आणि ते कसलं राज्य? मेदी आणि पर्शियन लोकांचं राज्य. तिसरं जे राज्य आहे ते म्हणजे चित्त्यासारखं, ते ग्रीसचं, म्हणजे जो सम्राट होता ग्रीसचा, ज्याचं नाव अलेक्झांडर द ग्रेट, त्याचं राज्य. शेवटचं राज्य जे आहे ते म्हणजे रोमी साम्राज्य आहे. आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, आणि डोळे उघडून ऐका, पूर्णपणे कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका, पूर्ण आपलं मन देवाकडे केंद्रित करून ऐका. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या धर्माचे लोक आहेत? ख्रिस्ती धर्माचे लोक सगळ्यात जास्त आहेत. प्रभूची स्तुती असो त्याबद्दल. आता माझा दुसरा प्रश्न आहे, या सर्व ख्रिस्ती लोकांमध्ये कॅथलिक लोक जास्त आहेत, आणि या कॅथलिक लोकांना डायरेक्शन देणारा मुख्य माणूस कुठल्या देशात बसलाय हो? भूतानमध्ये. आता कोणी येरुशलेम मातावाले जर समोर आले तर बघा, मी सोडणार नाही तुम्हाला, नाही तर म्हणाल तिकडं कोरियामध्ये येऊन बसलाय. हॅलो. प्रेज द लॉर्ड. तुमची नंतर मी काढणार आहे बरोबर चंपी, सोडणार नाही मी. आमेन. हालेलुया. वचनातून बोलणार आहे मी. आता हे दिवस मला देवाने बोलण्यासाठी सांगितले. आज सुरुवात झाली, मी आता थांबणार नाही. देवाने जे प्रकाशन दिलेत ते सगळे घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. प्रत्येक संदेशामध्ये इथून पुढे याच गोष्टी आपण ऐकणार आहोत. तर असं म्हणू नका अमेरिकेमध्ये, इजिप्तमध्ये, पण मला तुम्हाला सांगू द्या, सर्व कॅथलिक लोकांचा जो धर्म पुढारी, पूर्ण प्रमुख माणूस, त्याला काय म्हणतात? पोप. कुठं बसलाय हो? रोम. मग का विसरता? मग का विसरता? या गोष्टी आमच्या बायबलमध्ये हजारो वर्ष आधीच लिहून ठेवलेल्या आहेत. रोम मध्ये जगाचा धार्मिक गुरु बसलेला आहे. आमेन. जगाचा धार्मिक मुख्य गुरु कुठं बसलेला आहे? रोम मध्ये बसलेला आहे. या गोष्टी या राज्याशी निगडीत आहेत. लक्षात ठेवा देवाच्या प्रिय लोकांनो. मला तुम्हाला सांगू द्या की या शेवटच्या काळामध्ये काही महत्वाच्या घटना घडणार आहेत. अँटी क्राइस्ट प्रकट होणार आहे. अँटी क्राइस्टचा 3.5 वर्षानंतर नाश होणार आहे. या सगळ्या गोष्टी घडणार आहेत, आणि या गोष्टी
त्रासाच्या गोष्टी आपल्या बरोबर घडू नयेत म्हणून काहीतरी खबरदारी घेण्याची गरज आहे. त्या गोष्टी आज आपण करणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो ऐका, पॉलिटिकल लीडर आणि स्पिरिच्युअल लीडर एकत्र होणार. म्हणजे पोप आणि पॉलिटिकल लीडर म्हणजे एखादा कोणीतरी मोठा राजा याच्यात इन्व्हॉल्व्ह होणार. म्हणजे आध्यात्मिक रीतीनं आणि पॉलिटिकल दबाव आणून लोकांना अँटिक्राइस्ट दाबणार आहे. आपल्याला वन वर्ल्ड गव्हर्नमेंट आणि वन वर्ल्ड रिलिजन या गोष्टी आता समजून घ्यायच्यात. वन वर्ल्ड गव्हर्नमेंट म्हणजे भारतावर आज जशी बीजेपीची सत्ता आहे, भारताची सत्ता भारतावर असणारे स्वतंत्र देश आहे, चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रावरती युतीचं राज्य आहे राज्यामध्ये. तर असं आज भारतावरती जसं बीजेपीचं राज्य आहे आणि वर्ल्ड बँक सांगते तुम्हाला एवढंच कर्ज मिळेल, तेवढं मिळणार नाही. वर्ल्ड बँक आर्थिक गोष्टींना कंट्रोल करते, हे तुम्हाला मान्य आहे का? रिझर्व्ह बँक भारताला कंट्रोल करते पैसा, पण वर्ल्ड बँक जी आहे ती जगाचा पैसा कंट्रोल करते. कोणाला काय किती द्यायचं, कोणाकडून किती घ्यायचं, वर्ल्ड बँक ते ठरवते आणि वर्ल्ड बँक सगळ्यांचे आर्थिक व्यवहार कंट्रोल करते. पैसा वर्ल्ड बँकच्या हातामध्ये. काही गोष्टी आहेत, डोनाल्ड ट्रम्प भारत पाकिस्तानमध्ये गडबड झाली, चायना आणि भारतामध्ये गडबड झाली, डोनाल्ड ट्रम्प तिकडून म्हणतात घाबरू नका, मी तुमचा न्याय करतो. ऐकताय तुम्ही? जो प्रबळ आहे तो वर्चस्व घेण्याचा नेहमी प्रयत्न करतो. तर या शेवटच्या काळामध्ये असा एक लीडर उभा राहील जो संपूर्ण जगाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल. भले सत्ता कुणाच्याही राहू द्या, पण इनडायरेक्टली त्याची सत्ता म्हणजे त्या अँटिक्राइस्टची सत्ता येण्याच्या आधी देवाच्या प्रिय लोकांनो जगामध्ये एक गव्हर्नमेंट स्थापन करण्यात येईल. तुम्हाला आता जे आधार कार्ड नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरून तरी लक्षात घ्या की प्रत्येक माणसाला इंडिव्हिज्युअली कसं कॅच करावं याची तयारी सुरू आहे. ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, आर्थिक गोष्टी कंट्रोल करणारा एक माणूस, रोम मध्ये बसलेला पोप, जे धार्मिक लोक आहेत, प्रार्थना करणारे लोक आहेत, रिलिजियस लीडर एक माणूस, देवाच्या प्रिय लोकांनो, आणि वर्ल्ड गव्हर्नमेंट मध्ये म्हणजे जगामध्ये एक वन वर्ल्ड गव्हर्नमेंट मध्ये एक माणूस किंवा एक सत्ता संपूर्ण जगामध्ये राहावी असा हा प्रयत्न आहे. इथून मागे शक्य नव्हतं, पण 2019 पासून आपले जे पोप आहेत रोम मध्ये बसलेले, आपले का म्हणतो कारण की आम्ही पण ख्रिस्ती आहोत ना, तर म्हणून आपले म्हणतो. तर असं काही विचार करू नका की पास्टर कॅथलिक झाले वगैरे, असं काही विचार करू नका. आमेन, हालेलुया. सत्य तुम्हाला कळेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करतील. अजूनही तुम्ही जर मरिया मातेची पूजा करत असाल तर ती सोडून द्या, सत्याच्या मागे या. जर तुम्हाला डाऊट असतील मला पर्सनली मेसेज पाठवा, मी तुम्हाला त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊन ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी रिलिजियस लीडर, फायनान्शियल लीडर, या ठिकाणी पॉलिटिकल लीडर, हे सगळे मिळून अख्ख्या जगावरती एक राज्य आणण्याचा प्रयत्न करणार. गेल्या वर्षी आपल्या पोपला काय झालं माहित नाही. सगळ्या धर्माच्या मुस्लिम, बुद्धिस्ट, जैन जे जे असतील सगळ्या धर्माच्या मुख्य लीडरला, म्हणजे ते कसे पोप आहेत, कॅथलिझमचे हेड आहेत, तसे सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांबरोबर चर्चा केली. जा युट्यूब वरती आणि बघा की कसं त्यांनी सांगितलंय की मुस्लिम आणि कॅथलिक धर्म एकच आहे. ऐकताय तुम्ही देवाच्या लोकांनो, मी गमती करत नाहीये, तुम्हाला सहज बोलत नाहीये. माझा संदेश संपल्याबरोबर युट्यूबवर सर्च करा. पोपने जसं मुस्लिम लोकांबरोबर हात मिळवणी केलेली आहे, या गोष्टी ज्यावेळी तुम्ही बारकाईने अभ्यास करता, इथं तुम्हाला कळतं की अख्ख्या जगामध्ये एक धर्म आणण्यासाठी कोणी कोणाशी हात मिळवणी करणार, सत्य असत्याचा भेद राहणार नाही, आणि अशा प्रकारे जगामध्ये वन वर्ल्ड गव्हर्नमेंट येणार. याला 10 राजे मिळून चालवणार. ऐकताय तुम्ही? प्रेज द लॉर्ड. 10 राजे मिळून चालवणार. हे माझ्या बायबल मध्ये हजारो वर्ष आधी लिहून ठेवलंय. मी जे तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या, सिंहाबद्दल जे मी तुम्हाला सांगितलं, अस्वलाबद्दल आणि चित्त्याबद्दल, हे तुम्हाला पटलंय की नाही हो? पटलंय. हे बायबल मध्ये लिहिलं होतं हजारो वर्ष आधी, ते पूर्ण झालंय. मग ही शेवटली भविष्यवाणी पूर्ण होणार नाही का? ती पण पूर्ण होणारच. हालेलुया. आता या चौथ्या प्राण्याच्या काळामध्ये तुम्ही आणि मी आहोत. रोमन साम्राज्याच्या टायमिंग मध्ये आपण आहोत, आणि या काळामध्ये एक महत्वाची गोष्ट घडणार आहे, आणि ती गोष्ट म्हणजे काय माहिती का? 9व्या वचनापासून फार सुंदर वर्णन आहे प्रियांनो.
हे वर्णन वाचलं तर असं वाटतं मला जेवण नको, मला खाणं पिणं नको, मला काय नको, मला फक्त माझा देव पाहिजे. मला काय नको, मला हिलिंग नको, मला प्रॉफेसी नको, मला डिलिव्हरन्स नको, मी आहे तसा, फक्त मला देव पाहिजे, म्हणजे मला सगळं मिळणार आहे. मला देव पाहिजे. पहा किती पॉवरफुल वचन आहेत. 9व्या वचनापासून 7व्या अध्यायामध्ये मी पाहत असता त्याने आसने मांडण्यात आली. एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्यास केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्नी ज्वालामय होते व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्या समोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो लोक त्याची सेवा करीत होते. लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्यायसभा भरली, वह्या उघडल्या. स्तोत्र 82:1 मध्ये सांगितलं ना की देव सत्ताधीशांच्या मध्ये उभा राहतो, न्याय करतो वगैरे. ते सगळे इथं लिहिलंय बघा, किती सुंदर. वह्या उघडल्या गेल्या. त्या समयी त्या शिंगातून निघालेला मोठा शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला. त्याचे शरीर छिन्न भिन्न करण्यात आले व ते जळावे म्हणून अग्नीत टाकण्यात आले, एवढे मी पाहिले. इतर श्वापदाविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला. तरी काही मुदतीपर्यंत काही काळ पावे तो त्यांचा प्राण वाचविण्यात आला. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी देवाचं वर्णन आहे. श्वापदांचं वर्णन झालं आणि त्याच्यानंतर माझ्या देवाचं वर्णन आहे. हालेलुया. श्वापदांच्या मुखामध्ये 3 पाचळ्या असो, त्यांना 4 पंख असो, 4 डोके असो, 10 शिंग असो. देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांना सिंहासारखे दिसत असो, ते कसेही असो, परंतु माझ्या देवापुढे ते शून्य दिसतात. हालेलुया. माझ्या प्रभू पुढे ते 4ही श्वापद शून्य आहेत. जगातलं सगळं राज्य एकीकडे येऊ द्या, पण माझ्या देवाचं राज्य सर्व राज्यांपेक्षा श्रेष्ठ राज्य आहे. माझा देव खरा राजा आहे. त्याला मी राजांचा राजा म्हणतो, कारण की या 4 श्वापदांना हरवण्यासाठी माझा तुमचा देव येत आहे. हालेलुया. देव येत आहे, आमचा देव येत आहे. कसा येत आहे प्रियांनो? पुढे वचनामध्ये सांगितलंय. त्याच रात्रीच्या दृष्टांतामध्ये देवाच्या संतगणांनो, मी तुमच्यासाठी वाचतो 13 वचन. कान उघडे ठेवून ऐका. फार महत्वाचं वचन आहे. कान उघडे ठेवून ऐका. देवाच्या संतगणांनो, बायबल या ठिकाणी सांगतं 13 वचनामध्ये, तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले. अजूनही रात्रीचा दृष्टांत त्याला चालू आहे. देव त्याला बोलत आहे. 4 त्याने श्वापद पाहिली आणि आता त्याच दृष्टांतात एक महत्वाची घटना त्याने पाहिली. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन. ओ हालेलुया, ओ हालेलुया. Praise the Lord. Rebeto soko rikato ko rabanama. Glory, hallelujah. देवाच्या प्रिय लोकांनो, सिंहासारख्या श्वापदावर बसून नाही, अस्वलासारख्या श्वापदावर बसून नाही, अकराळ विकराळ श्वापदावर नाही, चित्त्यावर नाही, कशावर नाही, हत्ती घोडा उंट यांच्यावर नाही, पण मेघावर आरूढ होऊन येशू येत आहे. हालेलुया. देवाच्या संतगणांनो, या ठिकाणी बायबल सांगतो, तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यांनी त्याच्या जवळ नेले. देवाच्या संतगणांनो, मेघारूढ होऊन येणार आमचा ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जागे आहेत का? प्रेज द लॉर्ड. मेघारूढ होऊन येणार. प्रेज द लॉर्ड. Thank you, Jesus. देवाच्या संतगणांना, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येणार आहे. बायबल मध्ये मनुष्याचा पुत्र, अहो हा शब्द देवाच्या संतगणांनो, हा शब्द बायबल मध्ये 81 वेळा वापरलाय. 81 वेळा. मनुष्याचा पुत्र. हालेलुया. दानिएलाची भविष्यवाणी येशू सारखं बोलायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या लोकांना समजून घ्या. देवाच्या लोकांना सोडू नका. समजून घ्या. देवाच्या लोकांनो, माझी विनंती आहे तुम्हाला, आज देवाचं वचन समजून घ्या. आज जर हे वचन तुम्हाला समजलं तर तुमच्या जीवनात एक नवीन वळण मिळणार आहे. मनुष्याचा पुत्र,
येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपल्या दुसऱ्या आगमनाबद्दल बोलतो, तो असं म्हणत नाही की देवाचा पुत्र. जिथं शब्द वापरलाय दानिएलाने मनुष्याचा पुत्र, त्या शब्दाची रिव्हिजन देव घेत आहे. त्या शब्दाबद्दल येशू परत बोलत आहे. मनुष्याचा पुत्र येणार आहे, मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन येणार आहे, मनुष्याचा पुत्र येणार आहे. देवाच्या प्रिय लोकांना 81 वेळा हा शब्द वापरलेला आहे बायबलमध्ये. का येशू वारंवार बोलतो मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र? त्याला सारखं ते सांगायचंय, जो मेघारूढ होऊन येणार आहे. जो मेघारूढ होऊन येणार आहे, त्याला तुम्ही क्रूसावर खेळत आहात. तुमने सूली पे लटकते जिसे देखा होगा, वक्त आएगा वही शख्स मसीहा होगा. वक्त आएगा, सबको पता चलेगा यही मसीहा आहे. हालेलुया. असं वाटलं या ख्रिश्चनांचा देव क्रूसावरती मरतो, या ख्रिश्चनांचा देव स्वतःला वाचवू शकत नाही, या ख्रिश्चनांचा देव स्वतः क्रूसावर जातो. ज्यांनी वधस्तंभाला धिक्कारलंय त्या दिवशी असं काही घडणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रकटीकरण 1 अध्याय 7व्या वचनात सांगितलंय, ज्यांनी भोसकले ते पण पाहणार आहेत. हालेलुया. पहा, तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, आणि वेगवेगळे वंश भाषा बोलणारे सगळे लोक ऊर बडवून घेतील, ऊर बडवून घेतील. रडणार आहेत प्रियांनो, लोक रडणार आहेत, लोक रडणार आहेत. लक्ष देऊन ऐका. जर त्या दिवशी तुम्हाला रडायचं नसेल तर आजचा संदेश नीट ऐका आणि काय केलं पाहिजे याच्याकडे लक्ष द्या प्रियांनो. 3 भविष्यवाण्या पूर्ण झाल्या की नाही? झाल्या, पूर्ण झाल्या. 4थी बद्दल आता बोलतोय, ती पण पूर्ण होणार, म्हणून लक्ष केंद्रित करा. देवाच्या संतगणांनो, मनुष्याचा पुत्र येणार. मनुष्याचा पुत्र, हा मनुष्याचा पुत्र कोण आहे? येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येणार. देवाच्या प्रिय लोकांनो, ग्रीक मध्ये मेघ या शब्दाला निफोस असा शब्द वापरलेला आहे. येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन काय येणार? फार मला फास्ट जावं लागणार आहे. फार महत्वाच्या गोष्टीत लक्ष देऊन ऐका. कारण की देवाच्या प्रिय लोकांनो, गणना 9वा अध्याय, गणना 9:15 पासून 23 पर्यंत, गणना 9वा अध्याय 15 पासून 23 पर्यंत या ठिकाणी मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ, मेघस्तंभ अग्निस्तंभ यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता काही लोकांना माहित नसेल, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. हा अध्याय वाचल्यावर तुम्हाला कळेल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की इस्रायल लोक वाटेने चालत होते, मग दिवसा असा मेघस्तंभ यायचा, मग रात्र व्हायला लागली की लगेच मेघस्तंभ निघून जाणार, मग लगेच अग्निस्तंभ येणार लाईट देण्यासाठी. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ. नाही, ऐका, एकच स्तंभ होता. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काहीतरी नवीन ऐकायला मिळतंय. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय संतगणांनो, देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, लक्ष देऊन ऐका, कान उघडे ठेवून ऐका, मनापासून ऐका, देवाच्या कृपेमध्ये ऐका. देवाच्या संतगणांनो, या ठिकाणी स्तंभ 2 नव्हते, स्तंभ एकच होता. तिकडे तुम्ही ते गणना 9 वाचला ना 15 पासून पुढे, मग तुम्हाला लक्षात येईल एकच स्तंभ होता. परंतु हा स्तंभ देवाच्या संतगणांनो कधी दिवसा मेघस्तंभ दिसायचा आणि रात्री तो अग्निसारखा दिसायचा. तो स्तंभ होता, पण फक्त त्याचं रूप लोकांना वेगळं वेगळं दिसायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कधी ख्रिस्ताजवळ येतो ना, प्रेज द लॉर्ड, असं होतं आपल्याला. त्यांना 2च दिसायचे फक्त, मेघस्तंभ ना अग्निस्तंभ. पण ख्रिस्ताजवळ आल्यानंतर कळतं, अरे हा वचन सांगणार आहे, आपल्याला वचन समजून सांगणार आहे. अजून जवळ आला तर कळतं, अरे हा आरोग्य पण देतो, आरोग्य देणार आहे. अजून जवळ आलं तर तो तुमची जशी गरज आहे ना तसा तो तुम्हाला दिसतो. तुम्हाला आज प्रॉफेसीची गरज आहे, अरे माझा देव भविष्यवाणीतून बोलतो. तुम्हाला ज्ञानाची गरज आहे, अरे माझा देव ज्ञान देणार आहे. तुम्हाला फायनान्शियली प्रॉब्लेम आहे, अरे माझा देव पैसे पण देतो. माझा देव गाडी देतो, बंगला देतो, सगळं देतो. अरे ज्याने एकुलता एक पुत्र दिला, हे सगळं तो देणारच, देणार, सगळं देणार. प्रेज द लॉर्ड. देवावर विश्वास ठेवा प्रियांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवणारे धन्य आहेत प्रियांनो. हालेलुया. देवाच्या संतगणांनो, हा जो मेघस्तंभ यायचा, आता मेघ विषय, मेघावर आरूढ होऊन येशू येणार आहे, म्हणून हा विषय घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मेघस्तंभ, ज्या वेळेस मेघस्तंभ निवास मंडपावरती येई आणि थांबे, ऐका, इस्रायल लोक तिथंच थांबायचे, पुढे जायचंच नाही. इस्रायल लोक पुढचा प्रवास करत नव्हते, कूच करत नव्हते. बायबल बारकाईने त्या ठिकाणी तुम्ही गणना 9 मध्ये जाऊन वाचू शकता. तो स्तंभ तिथून निघाला, इस्रायल लोक लगेच पॅकिंग करून त्या स्तंभाच्या मागे निघायचे. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा आहे,
मेघस्तंभ आल्यानंतर स्थिर राहायचं. मेघस्तंभ निवास मंडपावर स्थिर झाला, स्थिर व्हायचं. मेघस्तंभ पुढे चालला, मेघस्तंभाबरोबर पुढे जायचं. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या, मेघस्तंभ, त्या मेघस्तंभामध्ये साक्षात परात्पर देवाची उपस्थिती होती. देव त्यांना येऊन भेटायचा, त्यांच्यामध्ये वस्ती करायचा आणि सांगायचं, बाळांनो इथंच राहा, पुढे जाऊ नका. देव त्यांना सांगेल. जोपर्यंत देव बोलत नाही, इस्रायल लोकांनी कधी पुढे कूच केली नाही, पुढे ते गेले नाही. जोपर्यंत देव बोलत नाही, त्यांनी आपलं स्थान बदललं नाही. तर या ठिकाणी मेघस्तंभातून बोलणारा देव, देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये देवपुत्र, आमेन, येशू ख्रिस्त देव आहे, आमेन, हालेलुया, येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येत आहे. त्याचं हेच कारण आहे की आता कूच करू नका. प्रेज द लॉर्ड. मेघस्तंभ आला निवास मंडपावरती की देवाच्या प्रिय लोकांना लोक स्थिर व्हायचे. मेघस्तंभ जायचा तेव्हा लोक पण त्या मेघस्तंभा मागे यायचे. मेघारूढ होऊन येशू ख्रिस्त येणार, आमेन, मेघारूढ होऊन येशू ख्रिस्त येणार, तुम्हाला आणि मला त्याच्या बरोबर घेणार आणि मेघ तसा स्वर्गामध्ये जाणार. तुम्ही आणि मी इस्रायल लोकांसारखे आपल्या मोशेच्या मागे जाणार. आपला मोशे कोण आहे? आपला यहोशवा कोण आहे? आपला यहोशवा, आपला मोशे, आपला एलिया, आपला सगळं काही येशू ख्रिस्त आहे. त्याच्या मागे आम्ही जाणार. म्हणून मेघस्तंभ देवाच्या प्रिय लोकांना फार महत्वाचा आहे. म्हणून तो मेघावरती आरूढ होऊन येणार आहे. आणखीन काही गूढ रहस्य आहेत. का बरं येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येणार आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, मेघ म्हणजे काय? मेघ कसे तयार होतात? बाष्पीभवन होतं पाण्याचं, पाऊस येण्यासाठी आकाशात ढग तयार होतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ढग आलेले दिसलं म्हणजे काय येतो? पाऊस येतो. ढग आले म्हणजे पाऊस येतो. देवाच्या प्रिय लोकांनो, असा ढग घेऊन येशू येत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पाण्याचा नाही पाऊस पडणार, त्या दिवशी आशीर्वादांचा पाऊस पडणार आहे. खरे आणि खोटे यांना देव वेगळं करणार. जे सत्य देवाचे लोक आहेत ते स्वर्गामध्ये वर उचलले जातील, प्रभूच्या बरोबर जाणार आहे. म्हणून प्रभू येशू मेघारूढ होऊन येत आहे. आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रकटीकरण 1 अध्याय 9व्या वचनामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि बायबल सांगतं मेघाने त्याला दृष्टी आड केले. मेघामधून तो गेला, मेघामधून गेला, मेघाने त्याला दृष्टी आड झाकून टाकलं. त्याला मेघामधून गेला, मेघ आले, दृष्टी आड झाला, दिसेनासं झाला. आणि काय भविष्यवाणी होती? जसं तुम्ही जाताना पाहता तसं तो येताना तुम्हाला दिसणार आहे. मेघांनी दृष्टी आड केलं, आता मेघ त्याला दृष्टीच्या समोर आणणार आहे. आमेन म्हणाल का कुणी? प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू ख्रिस्त जसा मेघामध्ये दृष्टी आड झाला होता, तसा मेघामध्ये आलेला प्रत्येकाच्या दृष्टी समोर येणार. प्रत्येक डोळा त्याला पाहणार आहे. प्रत्येक डोळा, प्रत्येक डोळा. ज्यांना डोळे आहेत, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, तुम्हा प्रत्येकाचे डोळे, जनावरांचे डोळे, पशु पक्ष्यांचे डोळे, आकाशातील पक्ष्यांचे डोळे असोत किंवा समुद्रातील माशांचे डोळे असोत, सगळ्यांचे डोळे येशूला मेघारूढ होऊन येताना पाहणार आहे. सगळ्यांचे डोळे पाहणार आहेत. अधोलोकाचे डोळे पाहतील, सुखलोकाचे डोळे पाहतील. जिथं जिथं डोळे आहेत प्रियांनो, देवाचे 7 डोळे पाहतील. स्वर्गामध्ये 4 प्राणी, अंगभर त्यांचे डोळे, ते डोळे पाहतील. देवदूतांचे डोळे पाहतील, 24 वडिलांचे डोळे पाहतील, तुमचे माझे डोळे पाहतील. येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येणार आहे. काय लोक असं म्हणतात, चोरासारखा गपचूप येणार, गपचूप जाणार नाही, प्रत्येक डोळा पाहणार. हालेलुया. अर्धवचन घेऊ नका, पूर्ण अभ्यास करा आणि मग समजून घ्या. प्रत्येक डोळा येशूला पाहणार आहे. आमेन. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येत आहे. त्याच प्रकारे शेवटचा मुद्दा यामध्ये की मत्ती 17:5 मध्ये येशूचं रूपांतर झालं. एलिया आणि मोशे तिथं आले, आपण पाहतो, आणि मेघ आला आणि त्याने छाया केली. प्रेज द लॉर्ड. येशूवरती कुणी छाया केली? मेघाने छाया केली. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यांचं आत्म्यामध्ये रूपांतर झालेलं आहे त्यांच्यावरती मेघासहित छाया करण्यासाठी येशू ख्रिस्त येत आहे. आमेन, हालेलुया. येशूवरती छाया करण्यासाठी एक ढग त्या ठिकाणी आला, मेघाने छाया केली. तुमच्या आणि माझ्यावरती छाया करण्यासाठी परमेश्वर त्याची कृपा पुरवत आहे. येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू येईल आणि त्याच्या लोकांचा बचाव करेल. तुमच्या आणि माझ्यासाठी ही सगळी संकट रद्द करण्यात आली आहेत. जे मागे राहतील त्यांच्यासाठी ही संकट आहेत, त्यांच्यासाठी हा काळ आहे. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, या सर्व वचनांचा अभ्यास
आज आपल्या पूर्ण मनामध्ये, आपल्या लक्षामध्ये ठेवा. छोटस जे शिंग बाहेर येणार आहे प्रियांनो, ते म्हणजे अँटी क्राइस्ट आहे. पूर्ण सगळी तयारी झालेली आहे. कुठल्या क्षणी अँटी क्राइस्ट प्रकट होऊ शकतो. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की येशू ख्रिस्ताचं येणं अगदी समीप आहे. आपल्या जीवनाची तयारी करा. देवाच्या प्रिय लोकांनो, अँटी क्राइस्टच्या जाचापासून जर तुम्हाला वाचायचं असेल, 666च्या जाचापासून जर तुम्हाला वाचायचं असेल, सैतानी अडखळणापासून जर तुम्हाला वाचायचं असेल, तर देवाच्या संतगणांनो, एका गोष्टीचं अगत्य आहे की त्यामध्ये तुम्हाला आणि मला आपलं तारण घट्ट धरून ठेवायचं आहे आणि येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी आपल्या जीवनाची तयारी करायची आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ही वचनं आमच्यासाठी सजीव, सक्रिय, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहेत. आणि म्हणून आज जी 4 श्वापद दानिएल 7 मधून आज आपण शिकलेलो आहोत, पुन्हा एक वार सांगतो. पहिलं श्वापद सिंहासारखं बाबेलचं राज्य, दुसरं श्वापद अस्वलाचं, ते जे श्वापद आहे ते मेदी आणि पर्शियन लोकांचं आहे. तिसरं श्वापद चित्त्यासारखं हे ग्रीसचं साम्राज्य आहे. चौथं रोमन साम्राज्य, ज्याला अकराळ विक्राळ प्राणी म्हटलेलं आहे. आणि याच्यानंतर जे साम्राज्य, जे शेवटचं साम्राज्य, त्याच 7व्या अध्यायात दानिएलच्या लिहिलेलं आहे की असं साम्राज्य आहे जे युगानयुगचं साम्राज्य आहे. ते देव साम्राज्य तुम्हाला आणि मला देणार आहे. ते साम्राज्य राजांच्या राजाचं साम्राज्य आहे. ते साम्राज्य जिवंत देवाचं साम्राज्य आहे. ते साम्राज्य प्रेमळ प्रभू येशूचं साम्राज्य आहे. माझा विश्वास, माझी खात्री आहे, जितके परिवार आज हे वचन ऐकत आहेत त्यांना प्रभू आज नंतर त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी सगळ्यांना तयार करू, हीच मी प्रभूकडे प्रार्थना करत आहे. आमेन. हालेलुया.